बघू. अरे वा वा वा, काल आपण काढलेले ते होय. तर नवीन दिवसाची नवीन अशी सुरुवात सगळ्या माझ्या गोड ताई मैत्रिणींना, दादांना, सगळ्यांना अगदी शुभ सकाळ मनापासून. आणि सगळ्यांचा दिवस खरंच छान जावो. प्रत्येक घरामध्ये होते अगदी आपल्या दिवसाची सुरुवात चहाने, तशीच आमच्या घरामध्ये देखील होते बघा. आणि हा तर आमचा दुसरा चहा असेल. दुसरा म्हणण्यापेक्षा आमचा पहिल्यांदा आहे, पण याच्या अगोदर सगळ्यात आधी तात्यांना करून दिला, म्हणजेच माझ्या सासऱ्यांना. कारण त्यांना खूप कमी गोड चहा प्यायचा असतो, त्याच्यामुळे त्यांच्यासाठी असा सेपरेट केला जातो. आणि त्याच्यानंतर मग आमच्या सगळ्यांचा चहा असतो. आणि ते करत करत आहे ना माझं चहाचं काम चाललं आहे, आत्यांचं चाललेलं आहे ह्या चवळीच्या शेंगा सोलायचं. तर ह्या आणलेल्या आहेत आमच्या रानातनं. तर कालवनाचं काही ना काही रानामध्ये असतंच, त्याच्यामुळे ना खरं तर सिटीपेक्षा इकडे ही गोष्ट खूप भारी वाटते बघा, की काही ना काही आपल्या रानातलं असतं. पटदिशी गेलं, आणलं आणि केलं, असं इथे असतं. भारी आहे की आपण दुसऱ्यांच्या रानात आणायचं आणि दुसऱ्या आपल्या रानात नेतं ते. हे थांबा बाळा, 1 मिनिट, 1च मिनिट थांबा. मला चहासाठी ना गवती चहा आणायचा आहे. 1 मिनिट. तर इथे चालू होत्या आत्यांच्या आणि माझ्या गप्पा. तर त्या रानातलं काय काय सांगत होत्या आणि ते माझं चाललं होतं ऐकायचं. आमच्या ह्या गप्पा चालू होत्या. आणि इथे ना बाहेर मी आलेली आहे. अगदी आमचा जो मुख्य दरवाजा आहे त्याच्या बाजूलाच आहे ना, म्हणजे दरवाजाच्या एका साईडला अशी भरपूर झाडं लावलेली आहेत. तर त्याच्यामध्ये हे गवती चहाचं झाड आहे बघा. तर मागच्या वर्षी लावलेलं होतं, खूप सारं ते फुटलंय, चांगलं मोठं झालंय. तर खूप सारी अशी मोठी झालेली आहेत गवती चहाची पानं. आणि आरोग्याच्या दृष्टीने चांगला असणारा असा हा गवती चहा आम्ही लागेल तसं घेऊन जातो बघा. चहा अगदी उकळायला ठेवला की मग यायचं. अगदी दरवाजातच आहे, त्याच्यामुळे फारसा टाईम लागत नाही की घेऊन यायचं तोडून आणि धुवून टाकायचं चहामध्ये. तर खूप छान असा त्याचा फ्लेवर येतो, वास येतो. आणि फ्रेश असा इथे गवती चहा आहे, त्याच्यामुळे भारी वाटतं बघा. न चुकता मी खरं तर घालते. आता तरी एवढं लक्ष देत नाहीत आवर्जून. पण आहे ना आपल्या म्हणजे सिटीतल्या लोकांना आहे ना, खरं तर आपण सिटीमध्ये राहतो तर मी अगदी तिथे गवती चहा विकत घेऊन यायची, फ्रीजमध्ये तो साठवून ठेवायची आणि मग घालायची. पण इथे दरवाजामध्येच आहे तर खूप सारा मला त्याचा आनंद असतो. आणि त्याच्या बाजूलाच आहे ना तुळशीचं झाड आहे, त्याचप्रमाणे ब्रह्मकमळाचं झाड आहे. आणि ब्रह्मकमळाचं झाडसुद्धा खूप सारं असं छान मोठं झालं आहे बघा. आणि भरपूर वेळा त्याला वर्षातनं 4 ते 5 वेळा खूप मस्त अशी फुलं येतात. अगदी एकाच टायमिंगला 4 ते 5 फुलं येतात ब्रह्मकमळाला. आणि त्याची पण आम्ही रात्रीची 12 वाजता पूजा करतो. भारी वाटतं बघा ह्या सगळ्या गोष्टी. आणि ब्रह्मकमळाच्या बाजूलाच आहे ना कढीपत्त्याचं देखील मोठं झाड आहे. पण ते कढीपत्त्याची पानं थोडीशी अशी कीड पडल्यासारखं झालं होतं, पांढरी व्हायचीत बघा ती. तर त्याच्यामुळे आत्यांनी ते पाने ना त्याची फांद्या बऱ्यापैकी छाटून काढलेल्या आहेत मागच्या वर्षी. आणि पुन्हा ते आता छान असं फुटलं गेलेलं आहे बघा. तर आता परत चांगलं असं कढीपत्त्याचं झाड म्हणजे त्या फांद्या ज्या छाटल्या होत्या ना व्यवस्थित असं फुटले. भरपूर अशा परत चांगली अशी पानं त्याला आता यायला सुरुवात झालेली आहे. तर अशा पद्धतीने ना कढीपत्ता पण आपला घरचाच मस्त असं दरवाजात असल्यामुळे लागेल तसा कढीपत्ता देखील घेऊन जातो. मस्त अशी तुळस आलेली आहे आणि थोडीशी अशी शोची झाडं लावली गेलेली आहेत. तर झाडांमुळे भारी वाटतं बघा आणि छान वाटतं खरंच. तर फ्रेश असा गवती चहा तोडून आणला तो चहामध्ये, म्हणजे अगदी आहे ना दूध घातल्यानंतर मग गवती चहा घातला की एक मस्त असा त्याचा फ्लेवर येतो. विलायची आणि गवती चहा हा आहे ना, आपण दूध घातल्यावर त्याच्यामध्ये घातला की त्याची एक वेगळीच अशी चव लागते बघा. भारी लागतो खूप मस्त असं. त्याचा एक वास असतो ना, तो आपल्याला चहा पिताना लागतो. तर अशा पद्धतीने झालेला आहे चहा करून. ह्यांना पाहिजे होता तर स्पेशल असा चहा दिलेला आहे करून. आणि दूध पण इथे घरचं असल्यामुळे ना चहा पण मस्त होतो बघा, प्यायला पण भारी वाटतो. आणि ना इथे आमच्या इथे सारखा चहा चालू असतो बघा. गावाकडे ना म्हणजे ना घरी तात्यांना एवढीच चहाची सवय. जेवण नसलं ना दुपारपर्यंत तरी हरकत नाही त्यांना, पण चहा अगदी आमचा 4 ते 5 वेळा होतो घरामध्ये. आणि मला असं वाटतं बऱ्याचशा घरांमध्ये असं होत असेल आमच्यासारखंच. आणि चहा झाला की आत्यांचं चाललेली आहे ही स्वयंपाकाची तयारी. तर कांदा चिरून दिला मी. चवळी जी आत्यांनी सोललेली होती, चवळीच्या शेंगा घरच्या अशा, तर आहे ना त्या आता सोलून त्याचे दाणे काढून आता त्याचं करायचं आहे आम्हाला कालवण. तर मी इथे पुन्हा आलेली आहे बघा फ्रेश असा कढीपत्ता घ्यायला. तर तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे कढीपत्त्याची अशी पानं भरपूर छान अशी फुटलेली आहेत. खूप सारा मोठा झाला होता पण कीड पडल्यामुळे तो छाटला गेला. तर आता यायला पुन्हा सुरुवात झाली आहे बघा. आणि इथे मुलांची
लगबग बघा, खूप सारा पसारा असतो, त्यांची खूप सारी गडबड असते. गावाकडे आलं का खूप सारं त्यांना मोकळं वाटतं, भारी वाटतं खेळायला बघा. आणि ते आजी-आजोबा जास्त ओरडत नाहीत, त्याच्यामुळे काही असं टेन्शन नसतं. कसंही खेळा, कितीही खेळा, काहीच त्यांना काही टेन्शनच नसतं बघा. आणि घरामध्ये सगळीकडे झालेले आहे कांदेच कांदे, कारण एक पोतं अगोदर आणलेलं होतं विकत आणि ना म्हटलं वर्षभर पुरेल असं, आणि त्याच्यानंतर थोडेसे असे रानातले झालेले आहेत. तर असे आजूबाजूला सगळे तुम्हाला कांदे पाहायला मिळाले असतील. तर आमच्या पद्धतीने आत्यांचं चाललेलं आहे इथे कालवण करायचं. तर तेलामध्ये कांदा आधी फ्राय करून घेतला, त्याच्यामध्ये थोडासा असा मी कढीपत्ता धुवून घेतला आणि खूप छान अशी चव येते कढीपत्त्यामुळे. त्याच्यानंतर त्यांनी चटणी घातली, मग चवळी घालून ते व्यवस्थित असं थोडंसं गरम करून त्याच्यामध्ये पाणी घातलेलं आहे. त्यांच्या हातचं कालवण खायलाच खरंच खूप टेस्टी लागतं. हॅलो, नमस्कार, मी अश्विनी आणि स्वागत आहे तुमचं माझ्या ब्लॉग चॅनलमध्ये. आणि खरं तर कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही सगळे छान, स्वस्थ आणि मस्त असाल. आणि बघा, आज आहे संडे, रविवार, आणि आज श्रवण, आज किती तारीख आहे रे? 29 ना? 28 तारीख आहे का 29 तारीख आहे? बघा, माझंच मला माहिती नाही, 28 आहे. तर काय ना, गावाला आल्यापासून तारखेचं काहीच लक्षात नसतं, कॅलेंडरसुद्धा बघितलेलं नाही बघा. पुण्याला असताना कारण ड्रेस वगैरे कुणाचे ना कुणाचे द्यायचे असायचे, डेट ठरलेली असायची, त्याच्यामुळे ना तिथे लक्ष असायचं, कॅलेंडर पाहिलं जायचं रोज आज तारीख किती येते. पण इथे एवढं लक्ष नाही आहे, बाकीचीच कामं घरातली काही ना काही चालू असतात त्याच्यामुळे. तर आणि एवढं काही गरजच नाही पडत आहे बघा, अक्षरशः त्याच्यामुळे तारीख किती आहे माहिती नाही. आणि संडे, आज रविवार आहे. हे पण आहे ना, हे म्हणत होते आज की आपण चिकन करूया, म्हणून कळलं आज रविवार आहे. तर चला असो. तर हे गेले होते बाहेर आणि कालवणाला फोडणी घातल्यानंतर आले आणि मग म्हणतात आपण चिकन करूया, मी घेऊन येतो. तर म्हटलं असू द्या, आता आपली झालेली आहे कालवणाची इथे तयारी. कालवण फोडणीला पण घातलेले, बघूया संध्याकाळी करायला येईल. तर संडे असल्यामुळे कसं आणि चुलीवरचं चिकन मटण खायला बघा भारीच वाटतं, त्याच्यामुळे आणायचं होतं. पण थोडंसं प्लॅन आमचा चेंज झाला, तर बघू आता संध्याकाळी करायचे. तर आता इथे माझं चाललेलं आहे हे बाहेर कामाची गडबड. तर कालवण फोडणीला घातलेले, स्वयंपाक होतोय आतमध्ये, तर म्हटलं चला बाहेरचं काम आपण उरकून घेऊया. तर इथे कपडे भिजत घातलेली होती, आता चाललेले आहेत कपडे धुवायचं. तर दोघीही मिळून अशी कामं करतो, त्याच्यामुळे पटापट सगळी कामं उरकली जातात आमची. आणि ना कामं तर काय चला आपली होतच राहतात, पण ह्या कामांच्या इच्छामध्ये चला तुमच्याशी म्हटलं थोड्याशा अशा छान गप्पा माराव्यात. तर आज पुस्तकामध्ये रात्री मी जे वाचलं पुस्तकाच्या याच्यामध्ये, तर त्यातला काही आवडलेला मुद्दा म्हटलं तुमच्याशी शेअर करावा. तर मी थोडंसं असं थोडक्यामध्ये तुम्हाला वाचून दाखवते त्यातलं, की यशस्वी लोक म्हणजे ही आपल्यासारखीच माणसं असतात. तर त्यातलं अजून खाली त्यांनी दिलेलं आहे बघा, आजच्या युगात यशस्वी न होण्यासाठी कुठलंही कारण नाही. जगामध्ये असे हजारो लोक आहेत ज्यांना तुमच्यापेक्षा जास्त अडचणींना, तुमच्यापेक्षा जास्त हलाखीच्या परिस्थितींना तोंड द्यावं लागलं, ज्याची कल्पनाही करणं कठीण आहे. तरीही ते लोक सर्व प्रतिकूल परिस्थितींवर मात करीत पुढे निघून गेले. एखाद्याचं प्रचंड यश पाहून आपण बऱ्याचदा इतके प्रभावित होतो की ती व्यक्ती कशा कशा परिस्थितींना किंवा अडचणींना किंवा अपयशांना हाताळत त्या यशापर्यंत पोहोचले असेल, याचा आपल्याला किती वेळा विचारही येत नाही. साऱ्या जगात अंधाऱ्या रात्रीला सुद्धा ज्यांनी प्रकाशमान केलं व ज्यांनी 2000पेक्षा जास्त पेटंट मिळवले असे महान शास्त्रज्ञ आल्वा एडिसन यांना सुद्धा मंद बुद्धीमुळे शाळेतून काढून टाकण्यात आलं होतं. ह्यावर कोणाचा विश्वास बसेल काय? कोणतीही परिस्थिती आदर्श नसते, अशी आदर्श परिस्थिती कधीही असणार नाही. आपल्याला जर काही साध्य करायचं असेल तर वाटेल तसं भरकटूनही चालणार नाही किंवा एका जागी नांगर टाकून स्वस्थ बसूनही चालणार नाही. आपली नाव आपणच हकारली पाहिजे, कधी वाऱ्याच्या दिशेने तर कधी वाऱ्याच्या विरुद्ध दिशेने. सर्वोत्तम ठरलेला यशस्वी संघ, पराभूत संघ यात फरक काय? असं एखाद्या प्रशिक्षकाला किंवा खेळाडूला विचारलं. या दोन्ही संघांमधील खेळाडूंच्या शरीर प्रकृतीत, कौशल्यात आणि क्षमतेत फारसा फरक नसतो. यांच्यातील सर्वात मोठा फरक हा मानसिक असतो. विजेत्या संघामध्ये सर्वस्व देण्याची आणि अधिक कष्ट घेण्याची ईर्ष्या असते. म्हणजेच एखादे काम करतेवेळी यश किंवा अपयश येऊ शकते, एवढं मात्र खरं की अपयशाच्या भीतीमुळे जर आपण काम करावयाचं टाळलं तर मात्र अपयश 100% मिळणारच, यात काही शंका नाही. आणि करावयास सुरुवात केली तर मात्र 99% यशाची आपल्याकडे संधी आहे.
काही महान शास्त्रज्ञांची म्हणा किंवा महान लोकांचे असे काही विचार की थोडक्यात असे तुमच्याशी शेअर केलेले आहेत। आणि इथे माझं चाललेलं आहे कपडे धुवायचं, श्रवणची चाललेली आहे लगबग। अधूनमधून कॅमेरासमोर येऊन उभा राहतोय, तुम्ही पाहिलंच असेल बघा। आणि ना त्याच्यानंतर खूप सारं ऊन लागायला लागलं, कारण 10-11च्या टायमिंगला बघा इथे खूप ऊन लागतं। इथे नाही सगळीकडे, उलट भरपूर सारा असा उन्हाचा चटका लागतो जोरदार। आणि इथे ना कसं होतं, जरा 12 नंतर पुन्हा सावली यायला सुरुवात होते, पण एवढ्या वेळ कुठे बसायचं, म्हटलं चला कपडे धुवून घेऊया। तर ऊन लागतंय म्हटलं की श्रवण गेला आणि छोटासा टॉवेल घेऊन आलाय बघा आणि माझ्या डोक्यावर घातला। भारी वाटलं बघा, मुलांची छोट्या छोट्या अशा गोष्टी असतात ना की खूप सुख देऊन जातात किंवा छान वाटतं। असं वाटतं चला आपली थोडी तरी त्यांना काळजी आहे, ह्या गोष्टी मनाला खरंच समाधान देणाऱ्या असतात खरं तर। तर असो, अजून काम करत करत म्हणजे कपडे धुवायचं चाललंय, तर तोपर्यंत अजून खाली त्यांनी छान असे पुस्तकामध्ये 4 सुविचार दिलेले, ते पण तुमच्याशी थोडक्यात शेअर करते। जी गोष्ट करण्याची भीती वाटते ती गोष्ट करा, भीतीचा अंत निश्चित आहे, असं इमर्सन यांनी म्हटलेलं आहे। अजून दुसरा एक सुविचार, तुम्ही जोखीम घेत नसाल तर तुम्ही त्याहीपेक्षा जोखीम घेत आहात। तर खरं आहे हे सुद्धा। श्रवण म्हटलं पप्पा देत नाहीत आंबेन, काय झालं? दिला का? पिकलाय का चांगला? बघू। अरे वा वा वा, काल आपण काढलेले ते होय, भारी आहे की। मग मला ठेवलाय का एखादा? घेऊन येतोय, येते की मी घरामध्ये श्रवण। आणि इथे श्रवण आला होता मध्ये बघा, आंबा खायचं चाललंय त्याची ही गडबड। तर सुविचार सांगत होते, मध्येच राहून गेलं। आणि इथे ना पाठीमागच्या दरवाजाच्या इथे सुद्धा एक गवती चहाचं छोटंसं झाड लावलेलं होतं, ते सुद्धा खूप सारं मोठं झालं बघा। पुढच्या साईडला पण आणि मागच्या साईडला पण छान अशी गवती चहाची ते मस्त झाडं आलेली आहेत। आणि ही मागच्या वर्षी आम्ही जेव्हा लॉकडाऊनमध्ये इथे होतो त्यावेळेस लावलेली होती बघा। आणि इथे ना कपडे झाली की लगेच मी घेऊन, कारण तोपर्यंत आत्यांचा स्वयंपाक पण बऱ्यापैकी झालेला आहे। तर स्वयंपाकाची जी कोणती भांडी होती ती सगळी बाहेर घेऊन आलेली आहे। भारी वाटतं मला पाण्यातली कामं करायला, खरंच खूप भारी वाटतं। इथे मोकळ्या जागेमध्ये छान वाटतं। बेसिंग वगैरे ह्या गोष्टी इथे खूप दूर आहेत, पण दूर म्हणण्यापेक्षा ते नाहीच आहेत, पण ह्या असंच काम करायला भारी वाटतं, खरंच छान। आणि आय होप मी तुम्हाला पुस्तकातले जे काही मुद्दे वाचून दाखवले ते मला जसे आवडले तसेच तुम्हाला देखील आवडले असतील, ऐकायला तुम्हाला देखील छान वाटलं असेल। कसं होतं, आपली रोजची कामं ही चालूच असतात, पण त्याच्यामध्ये आपण जे काही चांगलं ऐकतो, जे काही चांगलं करतो, बोलतो, या सगळ्या गोष्टींचा आपल्या आयुष्यात खूप चांगला किंवा आपल्या जीवनावर त्याचा खूप चांगला प्रभाव पडत असतो। आणि त्याच्यामुळे थोडंसं असं काहीतरी पॉझिटिव्ह चांगलं वाचून दाखवण्याचा माझा प्रयत्न होता की जे हे मोठ्या मोठ्या लोकांचे विचार आहेत, पण त्याचा नक्कीच मला आपल्याला सगळ्यांनाच थोडा तरी फायदा होईल। आयुष्यामध्ये खरं तर आपला दृष्टिकोन नेहमी सकारात्मक असणं खरं तर खूप महत्त्वाचं असतं बघा, चांगलं आयुष्य जगण्यासाठी किंवा अगदी सुखी आयुष्य जगण्यासाठी। तर असो, इथे माझं भांडी घासायचं काम बघा चांगलं जोरदार चालू आहे। आणि आजूबाजूला कदाचित कॅमेरामध्ये तुम्हाला दिसते की नाही माहीत नाही, पण खूप साऱ्या कोंबड्यांची लगबग असते बघा। आणि जे काही खरकट असतं पाण्यामध्ये, जे काही पडलेलं असतं थोडं जरी अन्न, तर ते त्याची खरं तर वाट बघत असतात। आणि म्हणजे ह्या गोष्टीचं खरं तर खूप भारी वाटतं बघा। गावाकडे ना अन्न कधीच वाया जात नाही, अगदी थोडंसुद्धा, कारण की ना खरकट वगैरे असलं जे काही फेकून द्यायचं असतं तर ते कोंबड्या खातात अन्न। आणि काही चपात्या वगैरे राहिल्या, भात राहिल्या शेळ्यांना वगैरे, त्याचप्रमाणे गायांना, जनावरांना इथे टाकता येतं। पण सिटीमध्ये ह्या गोष्टीचं खूप वाईट वाटतं बघा। बऱ्याच वेळा आहे ना असं म्हणजे कचऱ्याच्या डब्यामध्ये सुद्धा भाकरी टाकलेली बघितली आहे मी। आणि खूप वेळा असं होतं ना, टाकायची कुठे हा प्रश्न पडतो, बऱ्याच वेळा टाकलं तरी किंवा लोकांना एवढा टाईमच नसतं बघा, कुत्र्यांना वगैरे शोधायचं, मग त्यांना ती भाकरी टाकायची यासाठी। गावाकडे मात्र हा कुठे प्रश्नच उरत नाही। तर दुपारचं परत आमचं जेवण वगैरे झालं, त्याच्यानंतर थोडासा आराम। आणि त्याच्यानंतर मला असं वाटतं मी हे 4 वाजता शूट केलं असेल, तर 4 वाजता आहे ना हे झाडून झुडून घेतलं सगळं बाहेरचं अंगण, कारण निलगिरीचं समोरच झाड असल्यामुळे खूप सारी त्याची पानं पडतात ते। आणि मग त्याच्यामुळे झाडून घेतलं, स्वच्छ केलं। मुलांचा चाललेला आहे मग तिथे चटई टाकून अभ्यास करायचं, कारण बाहेर मस्त हवा लागते आणि छान असं त्याच्यामुळे ते अभ्यास करत बसतात। त्याच्यानंतर इथे सारवून घ्यायचं चाललंय। तर गावाकडे आलं की ह्या गोष्टी उलट मला खूप भारी वाटतात, मला हे सगळं करायला आवडतं अगदी मनापासून। आत्यांचं चालू असतं राहू देत, मी करेल, मी सारवेल, पण म्हटलं राहू द्या। आणि मी गावाकडे आले की माझं आधी घर साफसफाई करायचं, त्याच्यानंतर हे असं सारवून वगैरे काढायच्या सगळ्या गोष्टी मला मनापासून आवडतात आणि मी त्या करते, त्या मला स्वतःला खूप आनंद देतात।
तर दिवसभरामध्ये मी जे काही करते ते प्रामाणिकपणे सगळं रुटीन तुम्हाला दाखवलेलं आहे आणि याच्या अगोदर एक मी ब्लॉग टाकलेला आहे गावाकडचा आणि आजचा हा दुसरा ब्लॉग असेल आणि हा बघितल्यानंतर मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा की गावाकडचे ब्लॉग तुम्हाला कसे वाटतात पाहायला. तर दुपारच्या निवांत वेळेमध्ये आज पण पुस्तक वाचत होते आणि कालच्या प्रमाणेच म्हणजे आधीच्या ब्लॉगमध्ये मी जसं थोडंसं थोडक्यात तुम्हाला सांगितलं होतं, शेअर केलं होतं मला जे आवडलं, तर आज पण मला असं वाटतं तुमच्याशी थोडक्यात असं शेअर करावं. मला जे काही भारी वाटलं पुस्तकातला आज वाचलेलं. निश्चित ध्येय आणि तिथपर्यंत पोहोचण्याचा दृढ निश्चय केलेल्या माणसाला भेटल्यावर विरोध आणि अडथळे गायब होऊन जातात. तर अगदी खरं आहे. आणि पुढे खूप सुंदर वाक्य दिले बघा पुस्तकामध्ये की शक्ती ही आपल्यात नसते तर ती आपल्या ध्येयामध्ये असते. गावचे ब्लॉग तुम्हाला कसे वाटतात ते मला नक्की सांगा. तरी तशाही तुमच्या खूप छान छान अशा कमेंट्स येतात, ते खूप भारी वाटतं त्या वाचून, त्या बघून. तर पुन्हा एकदा मी म्हणेल की तुमचा आशीर्वाद, तुमचं प्रेम, तुमचा सपोर्ट असाच राहू द्यात आपल्या चॅनेलसोबत, त्याची मला नेहमीच अत्यंत गरज आहे. आणि पुन्हा भेटूया एखाद्या नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत आपापली काळजी घ्या आणि सगळ्यांचे मनापासून अगदी खूप खूप धन्यवाद.